मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू. NSCI वरळी डोम लाईव्ह म्युझिक कार्यक्रमातील घटना. हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती. पुण्यात रेव पार्टीवर पोलिसांचा छापा. आळंदी मरकळ रस्त्यावरील बंगल्यात सुरू होती रेव पार्टी. पार्टीत 150 तरुण तरुणी असल्याची माहिती. 23 जणांनी अंमली पदार्थ सेवन केल्याची माहिती. नसरापूर अत्याचार प्रकरणात फॉरेन्सिक एक्सपर्टची साक्ष पूर्ण. वैज्ञानिक आणि तांत्रिक पुरावे सादर करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांची साक्ष नोंदवली. फॉरेन्सिक एक्सपर्टनं सबळ पुरावा न्यायालयासमोर केला सादर. PCS धर्मांतर प्रकरणात MIM नगरसेवक मतीन पटेलचा जबाब समोर. आरोपी निदा खानबाबत विचारणा होताच इम्तियाज जलील साहब को पूछना पडेगा असं मतीन पटेलचं उत्तर. माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही चौकशीसाठी समन्स बजावलं जाण्याची शक्यता. राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा ट्विस्ट. माजी खासदार नवनीत राणाने दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घेतली भेट. भेटीमुळे नवनीत राणांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा, तर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरल्याची तटकरेंची माहिती. यवतमाळचे विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या साहेबराव कांबळेंचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. शनिवारी राज्यात आनंदघनाची आनंद वार्ता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचा प्रवेश. मुंबई पुण्यात मान्सूनची शक्यता. 8 जूनला विदर्भातील 5 जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुण्याला पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट. पुढील 3 ते 4 दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. पुणे हवामान खात्याचा अंदाज. उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी. वाहनांच्या लांबच लांब रांगा. लोणावळा परिसरात पर्यटक आणि भाविकांची मोठी गर्दी. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ. आजपासून LPGच्या दरात आणखी 29 रुपयांची वाढ. मुंबईत सिलेंडरची किंमत 912 रुपयावरून 941 रुपयांवर. तुकाराम मुंडेंचा दणका. आता वडापाव व्यावसायिकांची खैर नाही. वडापाव विक्रेत्यांना वर्तमानपत्र वापरण्यास सक्त मनाई. अन्नपदार्थासाठी वर्तमानपत्र वापरल्यास होणार कडक कारवाई. केंद्र सरकारचा वाहन चालकांना दिलासा. पेट्रोलपेक्षा 20 रुपये स्वस्त इंधन सरकारी पेट्रोल पंपावर उपलब्ध. फ्लेक्स फ्युएल वाहनांना स्वस्त इंधनाचा फायदा होणार. पर्यावरणासाठी E85 इंधन फायदेशीर. दिल्ली आंदोलनानंतर अभिजित दिपकेचं छत्रपती संभाजीनगरात जल्लोषात स्वागत. दिपकेच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात. केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा देईपर्यंत मागे हटणार नाही, दिपकेंचा इशारा. आज अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक. मुंबईतील यशवंत नाट्य मंदिरात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पार पडणार मतदान. समर्थ पॅनल आणि चित्रकर्मी पॅनलमध्ये लढत.